स्टुडंट्स, आज आपण पुढचा पार्ट बघणार आहे बघा, सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन मधला. बघा मग मी तुम्हाला प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांची डायग्राम काढायला सांगितलेली होती. आय होप तुम्ही त्या डायग्राम कंप्लीट केले असतील. काही जणांनी मला त्याचे पिक्स पाठवलेले आहेत व्हॉट्सअपवर. कोणी राहिलं असेल तर पाठवा. डायग्राम व्यवस्थित काढायचे आहेत. बघा, द सेल हॅज 4 मेन पार्ट. आता हे जे सेल आहे त्याचे आपल्याला मेन पार्ट कोणकोणते आहेत यावर इथे डायग्राम दाखवलेले आहेत. जे मेन पार्ट कोणते असतात तर त्यातले बघा, सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, त्यालाच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतो. सायटोप्लाझम आहे, सेमी लिक्विड एक पार्ट असतो, फ्लुइड पार्ट असतो. सेल ऑर्गॅनलीज आहेत, सेल ऑर्गॅनलीजमध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनलीज येतात. बघा, आता हे सेल वॉल जे आहे हे आउटर मोस्ट कवरिंग ऑफ सेल आहे. इट इज ओनली प्रेझेंट इन प्लाझ्मा सेल. आता बघा, प्लांट सेल, सॉरी, हे प्लांट सेल आहे. सगळ्यात बाहेरचा म्हणजे जो हा पार्ट आहे, सगळ्यात बाहेरचा जो पार्ट दाखवलेला आहे हा सेल वॉल आहे. आणि प्लांट सेलमध्ये सॉरी ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसतो. दुसरा जो आहे हा सेल मेम्ब्रेन आहे. प्लांट सेलमधला हा आतला पार्ट आहे, हा सेल मेम्ब्रेन आहे. आणि हा बाहेरचा जो पार्ट दिसतो एकच लेयर असतो ह्याला, त्याला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो ॲनिमल सेलमध्ये. त्याचबरोबर तिसरा जो सांगितला आहे सायटोप्लाझम सांगितलेला आहे. सायटोप्लाझम जो आहे तो बघा इथे दाखवलेला आहे. मधल्या भागात सेमी फ्लुइड पार्ट असणार आहे, इथे सुद्धा असणार आहे. चौथा जो आहे हा सेल मेम्ब्रेन असणार, सॉरी सेल ऑर्गॅनलीज असणार आहेत. बघा आता प्लाझ्मा मेम्ब्रेन दुसरा जो आहे, द प्लाझ्मा मेम्ब्रेन अल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन इज अ काइंड ऑफ थिन कवरिंग. इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्सिबल. इट इज अ आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द ॲनिमल सेल. लक्षात ठेवायचं, प्लांट सेलमधलं आउटर मोस्ट कवरिंग हे सेल वॉल असतं. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनमधलं सॉरी आणि ॲनिमल सेलमधलं आउटर मोस्ट मेम्ब्रेन जे असतं ते प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. ठीक आहे. सायटोप्लाझम, द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड द सायटोप्लाझम. एक लिक्विड पार्ट असतो तो न्यूक्लियसच्या सभोवताली असतो, त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. इट ऑक्युपाय द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याचबरोबर जे न्यूक्लियस असतं त्याच्या दरम्यानची ही स्पेसमध्ये असतं. सेल ऑर्गॅनलीज आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. ह्या सायटोप्लाझममध्ये या सेल ऑर्गॅनलीज असतात. आता सेल ऑर्गॅनलीजमध्ये कोण कोण येते? न्यूक्लियस येते, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम येते, गॉल्जी बॉडीज येते, लायसोसोम, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युओल, प्लास्टिड्स. हे बघा तुम्हाला नवीन शब्द आहेत. याच्यामध्ये आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं, हा मधी जो आहे मधी जो तुम्हाला दिसत आहे हा व्हॅक्युओल आहे. इथे प्लांटमधला व्हॅक्युओल हा मोठा असतो, ॲनिमलमधला व्हॅक्युओल हा छोटा असतो, लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर बघा, क्लोरोप्लास्ट हे फक्त प्लांट्समध्ये आढळतात. ठीक आहे. त्याचबरोबर गॉल्जी बॉडीज इथे दाखवलेल्या आहेत. न्यूक्लियस आहे सेंटरला, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इथे बघा ह्या बारीक ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे. इकडे सुद्धा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. त्याचबरोबर न्यूक्लियस सेंटरला आहे. याच्यामधला न्यूक्लियस हा आपल्याला दिसतोय, इथे व्यवस्थित दिसत नाहीये. त्याचबरोबर गोल्जी बॉडीज आहेत. ठीक आहे, इथे या दिलेल्या आहेत. बघा, याच्यामध्ये लक्षात ठेवताना आपल्याला ठेवायचे आहेत मेन पार्ट जे आहेत याच्यामध्ये. पहिला जो आहे हा सेल वॉल आहे. सेल वॉल आहे. सेल वॉल हे आउटर मोस्ट कवरिंग आहे. नोटबुकमध्ये लिहून घ्या, हे आउटर मोस्ट कवरिंग आहे. कशाचं? तर प्लांट सेलचं. दुसरं जे आहे ते सेल मेम्ब्रेन किंवा त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन असं सुद्धा म्हटलं जातं. दोन्ही नावं लक्षात ठेवा. याच्यामध्ये हे जे आहे हे दोन्हीमध्ये सुद्धा असतं. सेल वॉलच्या आतला लेयर जो असतो तो प्लांट सेलचा असतो. पण हे रिकाम्या जागेला विचारलं जाऊ शकतं MCQsला की आउटर मोस्ट कवरिंग कोणाचं असतं. मी इथं डॅश करते जसं वरचं आहे तसं, ऑफ ॲनिमल सेल. आउटर मोस्ट
कवरिंग कोणाचं आहे असं विचारलं तर ॲनिमल सेल. तसं प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे हे प्लांट सेलमध्ये सुद्धा असतं आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा असतं. तिसरं आहे ते सायटोप्लाझम. सेमी लिक्विड पार्ट असतो हा. आणि शेवटचं जे आहे ते सेल ऑर्गॅनली. आता सेल ऑर्गॅनलीमध्ये कोण कोण येते तर गॉल्जी बॉडीज असणार आहेत, त्याचबरोबर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे, बघा इथे आता जागा नाही आहे सो मी लिहित नाही, पण इकडे बघा अजून सांगितलेली आहेत, ही नावं तुम्ही लिहून घ्या. लायसोसोम, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्यूल, प्लास्टिड ॲटसेट्रा. मग आता बघा, विच आर द कॉमन कंपोनंट ऑफ द प्लांट अँड ॲनिमल सेल, विच आर द डिफरंट वन. मग ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये कॉमन एकसारखे कोण आहेत आणि डिफरंट म्हणजे वेगवेगळे कोण आहेत. द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनली ऑफ द सेल. न्यूक्लियस हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. देअर इज अ पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट. त्याच्या भोवती डबल मेम्ब्रेन असतं. द न्यूक्लियस कंट्रोल ऑल द फंक्शन ऑफ द सेल. म्हणजे जी काही फंक्शन असतं मुख्य जो आहे हा सेलचा मुख्य जो आहे हा न्यूक्लियस आहे. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादं गाव असतं, ठीक आहे, ग्रामपंचायत असते गावामध्ये. ह्या गावाचं मेन कोण समजला जातो तर आपल्या ग्रामपंचायत असते, ठीक आहे. ह्या गावाचा मेन कोण समजलं जातं तर सरपंच असतात, बरोबर. तसंच एक्झाम्पल इथं आहे बघा, सेल. सेल आहे, सेलमधले सगळं कार्य कोण पार पाडणार आहे न्यूक्लियस, म्हणजे तो त्या सेलमधला मुख्य झाला. बघा मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलर इज अ स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गॅनली. इट्स फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन प्रोड्युस्ड बाय द रायबोझोम अँड सेंड देम टू द गोल्जी बॉडीज. बघा काय सांगितलेलं आहे, न्यूक्लियसचं फंक्शन काय असतं, नेसेसरी चेंजेस करायचे प्रोटीनमध्ये, आणि हे प्रोटीन कुणाकडून प्रोड्यूस झालेले असणार तर रायबोझोम ही जी एक सेल ऑर्गॅनली आहे या सेल ऑर्गॅनलीकडून हे प्रोटीन तयार झालेले असणार आहेत. त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आणि ते गोल्जी बॉडीजमध्ये पाठवून द्यायचे. गोल्जी बॉडीज आर मेड अप ऑफ द सर्व्हर्स फ्लॅट सॅक्स. आता गोल्जी बॉडी बघा इथे पण दाखवलेली आहे वर तुमच्या याच्यामध्ये. ही जी आहे ही गोल्जी बॉडी, सॉरी, ही जी आहे ही गोल्जी बॉडी आहे, ठीक आहे. मग आता बघा काय सांगितलेलं आहे की गोल्जी बॉडी सर्व फ्लॅट सॅकनं तयार झाली. तिचं फंक्शन काय आहे, प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन सगळ्या भागाला पाठवून द्यायचं. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड आर द ऑर्गॅनली विथ डबल आउटर कवरिंग. आता मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड हे अशा ऑर्गॅनली आहेत ज्यांना डबल आउटर लेयर किंवा डबल आउटर कवरिंग आहे. ॲज मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी दे आर कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ द सेल. बघा विचारलं जातं मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हटलं जातं तर तो एनर्जी प्रोड्यूस करतो म्हणून त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातं. किंवा MCQ रिकाम्या जागासाठी सुद्धा विचारलं जातं डॉट 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 आर कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ सेल, तर तिथं मायटोकॉन्ड्रिया हे उत्तर आहे. द क्लोरोप्लास्ट इन द प्लांट कॅरी आउट द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की फोटोसिंथेसिसचं फंक्शन, प्रकाश संश्लेषणाचं कार्य कोण करतं तर क्लोरोप्लास्ट करतं. व्हॅक्युअल हेल्प टू थ्रू आउट वेस्ट प्रोडक्ट ऑफ द सेल. मग हा एवढा मोठा व्हॅक्युअल जो इथं दाखवलेला आहे प्लांट सेलमध्ये, इथे पण एक छोटा व्हॅक्युअल दाखवलेला आहे. ह्यांचं काम काय आहे बघा तर थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट ऑफ सेल. सेलमधले नको असलेले वेस्ट प्रोडक्ट थ्रो आउट करणं, बाहेर टाकणं. व्हॅक्युअल इन ॲनिमल आर स्मॉल वेअर ॲज द ओनली वन लार्ज व्हॅक्युअल इन प्लांट सेल. प्लांट सेलमधले व्हॅक्युअल हे मोठे असतात, ठीक आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. बघा व्हॉट इज मीन्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, कॅटेगरीज द फॉलोइंग, हे जे क्वेश्चन आहे त्याची उत्तरंसुद्धा खाली आहेत. बघा मायक्रो ऑर्गॅनिझमची डेफिनेशन ही आहे. वी हॅव लर्न दॅट देअर इज द काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. ऑन दिस द ऑर्गॅनिझम विच कॅनॉट बी सीन विथ द आय बट कॅन ओनली ऑब्झर्वड अंडर मायक्रोस्कोप आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे दिसत नाहीत परंतु ते
मायक्रोस्कोपच्या अंडर सूक्ष्मदर्शिकेच्या मध्ये आपल्याला जे दिसतात त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव असं म्हणतो. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे आढळतात? ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ऑल ओव्हर इन द एअर, वॉटर, सॉइल, फूड, सिवेज, garbage as well as in the body of the plant and animal including human. Some microorganisms are solitary, that is they live singly, for example amoeba, paramecium, whereas some live in the colony. Some microorganisms live on the remain of the dead plant and animal. बघा काय सांगितलेलं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम हे सगळीकडे आहेत. तुम्ही जिथं आत्ता बसला असेल तिथंही आजूबाजूला तुमच्या मोबाईलवर तिथेही मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहेत स्क्रीनवर त्याच्या. पण बघा एअरमध्ये आहेत, वॉटरमध्ये आहेत, हवेत आहेत, पाण्यात आहेत, मातीत आहेत, अन्नामध्ये आहेत, सिवेजमध्ये आहेत, कचऱ्यामध्ये आहेत, त्याचबरोबर प्लांट्समध्ये आहेत म्हणजे वनस्पतींच्या शरीरामध्ये आहेत, त्याचबरोबर प्राण्यांच्या शरीरामध्ये आहेत, आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सॉलिटरी असतात म्हणजे ते एकटे राहतात, लिव्ह सिंगली. त्याच्यामध्ये अमिबा येतो, पॅरामोशियम येतो. वेअर ॲज सम कॉलनीजमध्ये राहतात, एकत्र राहतात समूह करून. बघा तर काही जे आहेत हे डेड प्लांट आणि ॲनिमल मृत प्राणी आणि वनस्पतींवर ते वाढत असतात. आता बघा ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कीप अ मॉइस्टन पीस ऑफ द ब्रेड ऑफ भाकरी इन अ क्लोज्ड बॉक्स. ऑब्झर्व इन आफ्टर 3 to 4 days युझिंग मॅग्निफाईंग लेन्सेस. भाकरीचा एक तुकडा 3 ते 4 दिवस ठेवून द्या आणि तो पुन्हा मायक्रोस्कोपच्या अंडर पहा. ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ द मडी वॉटर ऑफ द और वॉटर फ्रॉम द स्टॅग्नंट पडल. बघा चिखलाचं जे पाणी असतं ते सुद्धा तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर पाहू शकता. टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट, बटर मिल्क म्हणजे दह्याचा एखादा थेंब घ्या, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. नोटबुकमध्ये तुम्ही स्केचेस काढू शकता की मायक्रो ऑर्गॅनिझम कसे आहेत. Do you know we cannot see the object smaller than 100 micrometer in size with our eyes, so we make glass slide of microorganism and observe them under compound microscope. बघा आपण जो ऑब्जेक्ट असतो 100 मीटरपेक्षा लहान असलेला ऑब्जेक्ट आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही उघड्या डोळ्यांनी. म्हणून काय केलं जातं तिथं ग्लास स्लाईड वापरल्या जातात ज्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम आपण व्यवस्थित पाहू शकतो कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर. बघा इफ अ मॅग्निफिकेशन ऑफ 1000 इंटू प्रूव्ह टू बी सफिशियंट 1000x proves to be sufficient, then we need use electron microscope observe those microorganism. बघा जर मॅग्निफिकेशन 1000x प्रूव्ह इनसुफिशियंट असेल, त्याच्यातून आपल्याला दिसू शकत नसतील ते मायक्रो ऑर्गॅनिझम, तर तिथं आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप नाही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरणं गरजेचं असतं. आता साईज ऑफ सम पॅरामोशियमची साईज असते ती 100 मायक्रोमीटर एवढी असते. बॅक्टेरियाची साईज असते, बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड 1 to 3 मायक्रोमीटर. पोलिओ व्हायरस जो असतो त्याची साईज 28 नॅनोमीटर असते. मायक्रोब्स मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर. इवन इन these minute organisms their organelles carry out life processes within single cell. बघा इन केसेस ऑफ मायन्यूट ऑर्गॅनिझम सगळ्यात लहानात लहान मायक्रो ऑर्गॅनिझम असेल त्याच्यामधल्या ऑर्गॅनलीज कॅरी आउट करतात लाईफ प्रोसेसेस विदिन सिंगल सेल. आता नेचर काय असेल या मायक्रो ऑर्गॅनिझमचं? खाली बघा अ व्हरायटी ऑफ मायक्रोब्स दाखवलेले आहेत, स्केचेस काढलेले आहेत त्याचे. मग बघा सम मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक फंगस दॅट ग्रो ऑन द ब्रेड ऑर स्ट्रँड ऑफ द अल्गी इन पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. काही मायक्रो ऑर्गॅनिझम जसं की फंगस आहे ही ग्रो होते ब्रेडवर, आपण जो ब्रेड खातो पाव त्याच्यावरती ग्रो होत असते. ठीक आहे, ह्या मल्टीसेल्युलर असतात. हवेवर मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम सच बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर युनिसेल्युलर. आणि आपण जर जीवाणू विषाणू बघितले तर ते एक पेशीय म्हणजे युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. दे हॅव सम वॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. ह्या दोन्हींचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज फाउंड इन द युकॅरियोटिक सेल. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज ह्या युकॅरियोटिक सेलमध्ये नसतात. द प्लाझ्मा मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन सायटोप्लाझम न्यूक्लियड आर ओनली कंपोनंट. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियोटाइड आहे आणि हे कंपोनंट ज्या सेलमध्ये असतात त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतो. खाली प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम दाखवलेली आहे ती तुम्ही काढायची आहे वहीमध्ये. आणि इथं नेचरमध्ये काही शेप दाखवलेले आहेत तुम्हाला
साईज बघा तुम्हाला दिसत आहे, हे मायक्रोस्कोप खाली बघितलेलं आहे, त्याचं तुम्हाला ही इमेज इथे दाखवलेली आहे, त्या व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता ग्रोथ कशी होते मायक्रो ऑर्गॅनिझमची? ईच मायक्रो ऑर्गॅनिझम नीड अ स्पेसिफिक इन्व्हायरमेंट फॉर द ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमला हे काय असतं, गरजेचं असतं एक ग्रोथसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी, वाढीसाठी आणि प्रजननासाठी गरजेचं असतं इन्व्हायरमेंट एक सुफिशियंट असणं. मेनी मायक्रोब नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ, वेअर ॲज सम कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन. बघा आता तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्यांना गरज असते मायक्रो ऑर्गॅनिझमची ऑक्सिजनची ग्रोथसाठी, त्यांना आपण एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि मायक्रो ऑर्गॅनिझमना ज्या गरज नसते ऑक्सिजनची, त्यांना आपण अनएरोबिक. तुम्हाला इथे नाही दिलेलं, पण मी सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती असावं म्हणून. एरोबिक आणि अनएरोबिक. ठीक आहे. एरोबिक म्हणजे ऑक्सिजनची गरज असते, अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजनची गरज नसते. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह इवन इन एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन लाईक द ओशन फ्लोअर, आईस इन द पोलर रिजन, हॉट वॉटर स्प्रिंग. काही मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह करतात, अगदी एक्स्ट्रीम कंडिशन असेल, ॲडवर्स कंडिशन असेल त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये, बर्फाळ प्रदेशामध्ये, हॉट वॉटर स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे झरे असतात, तिथं सुद्धा असतात. ठीक आहे. मग बघा, ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम द थिक कवरिंग अराउंड देमसेल अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेसेस. ॲडवर्स कंडिशन ज्या वेळेला असतील त्यावेळेला मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो, स्वतःभोवती थिक कवरिंग असं तयार करतो आणि स्वतःच्या लाईफ प्रोसेसेस थांबवतो. म्हणजे काय करतो बघा, आता हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, हा आता ॲडवर्स कंडिशनमध्ये आहे. तो काय करणार आहे, स्वतःच्या भोवती एक कवरिंग तयार करणार आहे आणि आतमध्ये ज्या काही सगळ्या प्रक्रिया चाललेल्या असणार, तो त्या ॲडवर्स कंडिशनमध्ये स्वतःच्या सगळ्या प्रक्रिया थांबवणार आहे. ठीक आहे. असं करणार आहे. पुढे बघा, ऑन रिटर्न टू फेवरेबल कंडिशन दे कम आउट फॉर द प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेसेस. आता फेवरेबल कंडिशन आली, त्याला हवी तशी कंडिशन आली, त्यावेळेला हे कवरिंग ब्रेक डाऊन करणार आहे, बाहेरचं पुन्हा बाहेर येणार आहे आणि आतल्या सगळ्या प्रोसेसेस तो पुन्हा सुरू करणार आहे. ठीक आहे. बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे, मीडियम काय असू शकतं, सॉइल, वॉटर, डिकेइंग मॅटर, ह्याच्यामध्ये ते वाढू शकतात. टेम्परेचर, ग्रोथसाठी टेम्परेचर हे किती असणं गरजेचं आहे, 25 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस. लिहून घ्या वहीमध्ये, टेम्परेचर किती असेल, 25 to 30 डिग्री सेल्सिअस. न्यूट्रिशन काय असेल, तर स्पेसिफिक न्यूट्रियंट असतील, फॉर एक्झाम्पल अल्गी, अल्कोहोल, ऑक्सिजन. ॲटमॉस्फिअर मॉइस्ट असेल. बघा ॲटमॉस्फिअर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मॉइस्ट असेल, त्याचबरोबर ह्युमिड असेल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर वॉर्म असेल. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड ॲज अल्गी, फंगाय, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. बघा त्यांच्या शेपनुसार मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना अल्गीमध्ये, फंगायमध्ये, प्रोटोझोआमध्ये आणि बॅक्टेरिया, व्हायरसेस यामध्ये काय केलं गेलं, विभागलं गेलं. आता युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम हा भाग आपण उद्याच्या भागात बघायचे. आजच्या भागामध्ये जर काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.